जसं की डिसेंबर मंथ चालू आहे आणि लग्नाचा सीझन चालू आहे, तर त्यात माझी एक फ्रेंड कशी काय पाठी राहू शकते. फायनली 1.5 आवर्सचा ट्रॅव्हलिंग करून साळसे गावातून कोणतं गाव आहे हे? चिचपूर गाव, म्हणजे जिथे हिचं लग्न आहे तिथे आम्ही फायनली आलोय. झोपली आहे ती मुलगी अक्षता, तिने आम्हाला टांग दिली आहे. तिने आम्हाला टांग दिली ती. तर आता आम्हाला माहिती आहे आम्ही घरी कसे जाणार आहे, बसनी ट्रेननी की आज इथे जाणार आहे. आता करमाळ्यामध्ये आहे तर एक स्पेशल ठिकाणी चाललेली फेमस जागा आहे. तो खूप भांडतोच, त्याच्यामुळे सुष्मी आता इथे नामस्मरणाला बसणार आहे कायमची. आता विहिरीत उडी मारत होतो. हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज दीपाली खेरमोडे ब्लॉग. सो गाईज, कालच मी आली आहे साळसे विलेज जे आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट आणि करमाळा तालुकामध्ये. सो जसं की डिसेंबर मंथ चालू आहे आणि लग्नाचा सीझन चालू आहे, तर त्यात माझी एक फ्रेंड कशी काय पाठी राहू शकते. सो ती येस, आम्ही तयार आहोत. आम्ही म्हणजे आम्ही सगळे तयार आहोत बिकॉज आमची एक फ्रेंड जिचं नाव आहे आम्रपाली, तिचं लग्न आहे आणि त्याच लग्नाच्या निमित्त आम्ही आलो आहोत साळसे विलेजमध्ये. इथे फोटोशूट चालू आहे लग्नाची, आम्ही सगळे रेडी झालोय. सो कालच आम्ही आलो, काल तिची एंगेजमेंट आणि हळदी होती. सो आता काही शूट केले कालचे, तर तुम्ही ते क्लिप्स बघून घ्या. तोपर्यंत मी आज तिचं लग्न अटेंड करते. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि ह्या नवरीने नवरी बाई नाहीये, म्हणजे झालंय नवीन नवरीच आहे. किती महिने झाले आता? 8 महिने होते, फक्त 8 महिने. ही जी एवढी बांगडी भरून झाली, आता ही संध्या भरतीये. विजयाने पण भरली. हिचं तर गेल्या वर्षी झालंय 1 वर्ष लग्न होऊन. अँड आता माझी बारी. ठीक आहे ना, असू दे ना. मी येलो घातलेत ना 2 3 याच्यामध्ये येलो घालणार आहे. माझा ग्रीन येलो ड्रेस आहे ना. दीपाली किती? 1 डझन 2 डझन 1 डझन. दीपाली आमच्यावर ठीक आहे. सो फायनली आम्ही पूर्ण पिवळे कपडे असे घालून रेडी होऊन चाललोय आता एंगेजमेंट आणि हळदीला आम्रपालीच्या. सो गाईज, आर यू एक्साइटेड? नो, दिस गर्ल इज नॉट एक्साइटेड. ए मला बघ इकडं असं असं कर. बाहेरचा लाजली ती बिचारी. ओके, असे काठी बाटीत कसे तरी बसून चाललोय आता फंक्शन अटेंड करायला. बसून चाललोय आम्ही. तरी काय कंजूस सुटसुटीत बसले. बट त्या गावचे रोड्स बघा काय मस्त बनवले. सोलापूर चांगलं आहे आमचं. खरंच खूप मस्त. किती मस्त रोड दिसतोय, ती मस्त मेंटेन केलेलं आहे. आजूबाजूला शेती. गडकरी जिंदाबाद. तू वरती पाय तर चला आता वेणीला जाऊनच भेटूया आपण. सो फायनली 1.5 आवर्सचा ट्रॅव्हलिंग करून साळसे गावातून कोणतं गाव आहे हे? चिचपूर गाव, म्हणजे जिथे हिचं लग्न आहे तिथे आम्ही फायनली आलोय. आमची नवरी जी अजून तयार होतीये, लवकर लवकर आवर.
जमणारच नाही. ऑटो ट्यून करू आपण. तर कसली भारी बसली. नाही हे काय इकडे अंधेरे में आ रहे वेगळंच वाटतंय काहीतरी. सो फायनली आता लग्नाचे विधी संपले, सगळे कार्यक्रम एकदम मस्त झाले आणि आता आम्ही चाललोय सुष्मिताचे एक रिलेटिव्ह राहतात करमाळ्याला, त्यांच्या घरी. बिकॉज आमची ट्रेन आहे 10:30 रात्री, पण आमची अजूनपर्यंत तिकीट कन्फर्म नाही झालेली आहे. बट ती काही झोपली आहे ती मुलगी अक्षता, तिने आम्हाला टांग दिली आहे. तिने आम्हाला टांग दिली, ती चालली आहे बसने. तुझ्या गाण्याची टांग येऊ घरी टाकून घे. आम्हाला टांगणे ती एकटी बघा कशी माहिती पकडलं ना तुला पकड दाखवते. तर आता आम्हाला माहिती आहे आम्ही घरी कसे जाणार आहे, बसनी ट्रेननी की आज इथेच जाणार आहे. आता ते पुढे बघूया. तर पहिले चला हिच्या घरी बघूया. सो गाईज, जसं मी म्हटलं होतं की आम्ही सुष्मिता पुढे गेले का तिच्या रिलेटिव्हच्या घरी जाणार होतो. सो आम्ही तिथे गेलो, फ्रेंड्स आलो आणि आम्ही जी तिकीट बुक केलेली ती पण कन्फर्म झाली आहे. सो वी आर सो हॅपी. सो आमची ट्रेनला अजून टाईम आहे, 2-3 तास आहेत अजून. सो म्हणून आम्ही करमाळ्यामध्ये आहे तर एक स्पेशल ठिकाणी चाललो, जी फेमस जागा आहे. कुठे जातात ते आम्ही तुम्हाला तिथे पोचल्यावरच सांगतो. पण खरंच खूप थंडी आहे बघा, आमची हालत सगळे स्वेटर खूप थंडी आहे. पण तरी पण म्हटलं की एवढ्याच लांब आलं तरी आम्ही एक्सप्लोर करूया. सो चला मग तिथे गेल्यावर तुम्हाला सांगेल कुठे चाललं. सो गाईज, आम्ही आता आलोय श्री कमला भवानी मंदिर इथे. आणि चला आता या मंदिरात आज जाऊन आपण देवीचे दर्शन केले.
गाईस, करमाळा म्हटलं की सगळ्यात पहिले जे आठवतं ते की आपल्या महाराष्ट्राचा एकदम सुपर डुपर हिट चित्रपट सैराट, राईट. आणि सैराटची ज्या मंदिरात शूटिंग झाली होती ते हेच मंदिर आहे. हे कमलादेवीचं मंदिर आहे बनवते. सो ह्या मंदिराचा काही इतिहास काय आहे काय? राजेराव रंबांनी बांधलंय. त्यांना तुळजाभवानी माता प्रसन्न झाली होती. करमाळ्याला ती म्हटली होती की बाबा तू प्रसन्न झालाय तर माझ्या गावात तू ये, तर ज्या वेळेस तू मागं बघशील तिथं मी थांबणार. ती करमाळ्याच्या बाजूला असलेलं गाव आहे छोटंसं. त्या गावात आल्यानंतर राजांनी बघितलं की खरंच देवी आली का, तर जेव्हा ती देवी येते आलेली असती तेव्हा ती इथं स्थापन झालं मंदिर. त्या हिशोबाने त्यांनी इथं सगळं बांधलं त्यांनी मंदिर. आणि असे म्हणतात की सैराटची शूटिंग इथे झाली आहे. सैराटची शूटिंग ते चप्पलवर फुल ठेवलेलं ते तसलं टाईपचं ना, तिथे होतं ना ते. सो हे आहे पूर्ण एका रात्रीत झालेलं काम आहे मंदिराचं. वीर पण आहे. आता रात्रीचा टाइम आहे, तुम्हाला 4 पायरीची वीर पण आहे. हा ती बाई वीर पण आहे ना पिक्चर मध्ये जी होती ती. गाण्यामध्ये जे वावर दाखवलेलं कोणसलं गाण्यामध्ये वावर दाखवलेलं ना ते चालत होते. त्या गाणं सैराट झालं की ते आहेत. हे ओ माय गॉड. आणि आम्ही असं करतो. सो खरंच या मंदिराचा जो इतिहास आहे तो ऐकून, आणि हे मंदिर एका खूप सुप्रसिद्ध चित्रपटाशी पण तसं जोडलेलं आहे. त्या जागेला आम्हाला तर म्हणजे का बघता येते, ते खरंच आमचं खूप सौभाग्य आहे. तुम्हाला कसं वाटलं इथे दर्शन करून? मस्त आहे, खूप मस्त वाटलं आहे ना. मंदिर पासून खूप बांधकाम आहे, खूप मस्त आहे ना. सध्या रेनोव्हेशन पण चालू आहे. ये ना ये, अशी कुठे थांबते अवजडाची. बोल बोल काय बोलतेस? ही मंदिर खूप छान वाटलं आम्हाला येऊन. आणि सध्या कसं की आर्किटेक्चरल दृष्टीने पण मंदिर चांगलं आहे आणि सध्या मंदिरचं रेनोव्हेशन चालल्याचं. त्या हिशोबाने मी खूप एक्सायटेड आहे की रेनोव्हेट झाल्यानंतर मंदिर किती छान दिसेल, आणि तेव्हा मला नक्कीच आवडेल पुन्हा एकदा या मंदिरात यायला. बाय द वे हिला आर्किटेक्चरवर बोलायला एवढं आवडतं. ही स्वतः एक आर्किटेक्चर डिझायनर आहे, इंटिरियर डिझायनर आहे, इंटिरियर डिझायनर. सो ऑब्विसली तिला ह्या सगळ्या गोष्टी वा फ्युचरमध्ये मंदिर बनणार आहे. मला आवडेल असं बोलायचं, पण मला इकडे खूप थंडी वाजते. प्रसन्न तर वाटतच आहे, त्याच्याबरोबर खूप थंडी वाजते. सोलापूरमध्ये थंडी खूप आहे, काय करणार आता. तर चला आता पुढे पुढे जायचं खायला. आता विहिरीत उडी मारत होतो. तो खूप भांडतोच, त्याच्यामुळे सुष्मी आता इथे नामस्मरणाला बसणार आहे कायमची. थोडं झालं ना, असं फील होतं ते. राईटला फील झालं की विश कम्प्लीट होणार, लेफ्टला झालं की विश नाही कम्प्लीट होणार. करायचं होतंय, खरंच होतंय असं. ते म्हणजे फील होतं आपल्याला ते ओळखतंय म्हणून. बरं चल, मला आता करू दिस ट्राय. आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता, किती मस्त आहे. बाहेरून मस्त आहे आणि आतमधून पण खूपच मस्त आहे. आणि आता आम्ही चाललोय फेमस विहीर, जिथे सैराटची शूटिंग झालेली. सो गाईस, आता आम्ही चाललोय 96 पायाचे जे 12 आहे म्हणजे विहीर, तिथे कचरा करू नये. ओके. सो ह्या विहिरीमध्ये सैराटची शूटिंग झाली होती. सो चला, मी खूप एक्साइटेड आहे बघायला कशी असेल. आता रात्र झाली आहे. ओ माय गॉड, कुत्रे भुकायला लागले. अच्छा, त्या झाडावर चढायचे. हा हा, तो सैराट मध्ये तो चढलेला ना, तेव्हा का तिथं ते झाड आहे. जेव्हा शूटिंग चालू होती तर तुम्ही इकडे यायचा का? सगळेजण येऊन. तर अंधारात एवढं दिसत नाही, बट समोर जी फांदी दिसते ना, ते पण नाही का सैराट मध्ये ते चढायचे त्या झाडावर. ते बघा, ते हे झाड जे आता पूर्ण सुकलंय.
आम्हाला ते क्लिअर दिसतंय पण ते तुम्हाला दिसणार नाही इकडे. दिसतंय एकदम क्लिअर दिसतंय. आता आम्ही ती विहीर पण बघणार आहोत. खूप एक्साइटेड आहे. हे बघा ही झाड येते त्याच्या आजूबाजूचा परिसर. ही विहीर आहे का? विहीर. इथं पण त्याची शूटिंग झाली ना. हे असे खाली गेले. हा 96 पायऱ्या त्याला. हा. षटकोनी आकाराची. ही षटकोनी आकाराची विहीर आहे. नाही ती वेगळी. ही ते पण नाही का त्यांचं ते झालेलं शूटिंग. ते ही ते आहे ना ते 96 पायऱ्या आहेत पण काही दिसत नाहीये बिकॉज पूर्ण अंधार आहे काहीच दिसत नाहीये. यार रस्ता बघा कसा आहे का. चला बघूया. पूर्ण तळाशी जाऊन फोटो काढले तेव्हा पाणी वगैरे काय नाही. आता सध्या आहे गाळा वगैरे असेल. पाणी नाहीये. हे विहीर आहे ना पूर्ण काहीच दिसत नाहीये. अशा पायऱ्या. हे बघा नको ते बघूनच भीती वाटते. पण आता विहिरीत पाणी नाहीये ना आता. हाय एकदम तळाशी खाली 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 काय हे बघा ही हे षटकोनी आकार आहे पण एवढं काय क्लिअरली मी दाखवू शकत नाहीये. थांब दाखव. काहीच दिसत नाहीये. फ्रेंडचा आवाज द्या खाली जाऊन जाऊ. संध्याकाळी लाडाची माझी लाडाची नको. आणि हे बघा क्लिअरली झाड दिसत असेल तुम्हाला. आता नाही दिसत आहे. इथे बसायचे पैसे विषय काय घेत नाही कोण. तर हे लोकेशन आहे जिथे सैराटची शूटिंग झाली आहे. सो थंडीचं सीझन आहे तर मस्त शेकोटी पण चालू आहे. सो इथे हे मंदिर आहे जिथे आपण ते कमलादेवीचं दर्शन घेतलं आणि ह्याच्या समोरच तो लोकेशन आहे जिथे विहीर आणि ते झाड आहे. तर चला आता दुसरीकडे जाऊया. व्हिडिओ मध्ये एकदम इथे म्हणून थोडीशी शेकोटी घेणं चालू आहे. आमच्या संध्याकाळी असे इन्सिडेंट होत असते. हो काही पहिल्यांदा शेकोटी घेते. आणि गाईस इथे वरती इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि ह्यांच्या बाजूला हे आहेत राजे राव रंभा. तर गावकरी म्हणतात की ह्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. हे आहे श्री कमला भवानी मंदिर संस्थान. मंदिर फिरलो आणि आता खाण्यासाठी आम्ही आलो इथे चिवटे फॅमिली रेस्टॉरंटमध्ये बिकॉज आता आम्हाला निघायचं पण आहे काही तासात भरात आमची ट्रेन पण आहे तर आज आमचं डिनर बाहेरच. सो आम्ही इथे हे काजू पनीर काजू आणि एक व्हेज शालीमार ऑर्डर केलेलं पण ते आता संपलंय ऑलमोस्ट. ॲक्च्युली आम्हाला खूप भूक लागलेली तर पहिले आम्ही खायचं काम केलं आणि नंतर मी आता व्हिडिओ करते. सो फायनली जेवण करून फिरून आम्ही आता आलोय स्टेशनला. आम्ही आलोय जेरू स्टेशनला. इथून आमची ट्रेन आहे 2215 MS CSMT सुपरफास्ट एक्सप्रेस जी आता 11:30 वाजता येईल. तर आम्ही आता 11:15 वाजता येऊन थांबलोय ट्रेनची वाट बघतोय. त्याच आता चालू आहे परतीचा प्रवास. आता परत मुंबईला जायचं. पण खरंच खूप मजा आली. वाटलं नव्हतं की आम्ही सैराटची जिथे शूटिंग झाली ती लोकेशन बघायला भेटेल. करमाळा मला असं फिरायला भेटेल. हे सगळं काही निमित्त होतं अमृपालीचं लग्न. तर खरंच खूप मजा आली. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट. तर भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथून बाय. बरोबर आपली ट्रेन 11:38ला आलेली आहे. थोडीशी उशीर झाली आहे. 11:25ची ट्रेन 11:38ला आली आहे.
Shivaji Mahara Terminus, Superfast Express is arriving shortly on platform number 5. चला थोडंसं पुढे जावं लागेल. ए पुढे या. आणि हा आमचा डब्बा आहे.